तर सर्वांचं स्वागत आहे जेई ॲडव्हान्सच्या सिरीजमध्ये। आजचा क्वेश्चन नंबर 12 आहे। बघा क्वेश्चनमध्ये आपल्याला दिला आहे वेक्टर ओपी, ओआर आणि ओक्यू तीन वेक्टर दिले आहे आणि म्हटलं आहे की अल्फा बीटा काहीतरी पॉईंट आहे जो रिअल नंबरशी रिलेटेड आहे, पण झिरो नाही पाहिजे, म्हणजे झिरो सोडून बाकी कुठलेही रिअल नंबर चालतील। ऑब्वियसली रिझन आहे अल्फाने डिवाइड केला आहे, बीटाने डिवाइड केलं तर आपण झिरोने डिवाइड करू शकत नाही। ओके, इफ OP वेक्टर क्रॉस OQ वेक्टर डॉट OR वेक्टर इक्वल्स टू 0 गिवन कंडिशन आहे, जशी गिवन कंडिशन आहे डायरेक्ट अप्लाय करायची। बेसिकली स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे, किंवा तुम्ही याला असं पण म्हणू शकता की तो व्हॉल्यूम आहे, तर डायरेक्ट डॉट प्रोडक्ट विचारला इक्वल टू 0। ठीक आहे, डॉट प्रोडक्ट घेऊ आपण इक्वल टू 0, काही मोठं डॉक्टर लावायची गरज नाही आहे। पहिला पॉइंट आहे अल्फा मायनस 1 बाय अल्फा, ठीक आहे, आय सोबत आहे, जे सोबत आहे 1, के सोबत आहे 1, नेक्स्ट 1 1 1 बाय 2 1 1 1 बाय 2 आणि नेक्स्ट आहे 1 बीटा मायनस 1 अपॉन बीटा आणखी 1, तुम्ही डिटर्मिनंट किती म्हटलं 0। एकदम सिंपल लॉजिक आहे, काही मोठं काम करायची गरज नाही। डिटर्मिनंट डायरेक्ट काढायचं, विनाकारण कॅल्क्युलेशन वळवायची गरज नाही। सो डायरेक्ट डिटर्मिनंट काढतो म्हटलं आपण, तर हा अल्फा मायनस 1 बाय अल्फा, ठीक है, इंटू 1 इंटू 1 1 माइनस 1 बाय 2 इंटू बीटा माइनस 1 बाय बीटा, ठीक है, राइट। 1 सोबत सॉल्व करायचं म्हटलं, नेक्स्ट माइनस 1 सोबत सॉल्व करायचं 1 इंटू 1 1 माइनस 1 इंटू 1 बाय 2 1 बाय 2, नाइस। आणि शेवटी 1 सोबत जर सॉल्व करायचं म्हटलं तर 1 सोबत काय राहणार आहे 1 इंटू, सो बीटा माइनस 1 बीटा, ठीक आहे, आणि मायनस 1 इक्वल्स टू 0। दॅट्स इट, एवढंच काम करायचं होतं। आता त्याला सॉल्व करूया। लेफ्ट हँड साइड तर इझिली सॉल्व करत नाही सध्या, मी काय तसंच ठेवतो, अल्फा मायनस 1 अल्फा, याला सॉल्व करूया आपण। 2 बीटा मायनस 2 बीटा मायनसनी मल्टिप्लाय केला आतमध्ये, तर हा झाला मायनस बीटा आणि प्लस 1 आणि डिवाइड बाय 2 बीटा, राइट। नेक्स्ट 1 बाय 2 मायनस 1 1 मायनस 1 बाय 2, एक मधून अर्धा गेला, अर्धा राहिला आणि हा मायनस 1 बाय 2, ठीक आहे। याला सॉल्व करा, 1 आहे बीटा इथे क्रॉस मल्टिप्लाय, सो प्लस बीटा मायनस 1 मायनस बीटा डिवाइड बाय बीटा इक्वल्स टू 0। सिंपल सिंपल आहे, प्लस मायनस बीटा कॅन्सल, सगळ्या ठिकाणी बीटा आहे तिकडे मल्टिप्लायला पाठवून ते 0 होऊन जाणार, तर आपल्याला मिळालं अल्फा मायनस 1 इंटू अल्फा। इथे आपल्याकडे राहिलं 2 बीटा मधून एक बीटा गेला, सो बीटा मायनस बीटा प्लस 1 अपॉन 2, हा बीटा कुठे गेलाय तिकडे मल्टिप्लाय मध्ये 0 सोबत, ठीक आहे। तर तिकडे पाठवायचं, इथे पण बीटा पाहिजे, सो मायनस बीटा बाय 2, ठीक आहे, प्लस प्लसच्या ठिकाणी तो मायनस झाला, मायनस 1 बाय बीटा इक्वल्स टू 0। ठीक आहे, सिम्प्लिफाय करायला काही प्रॉब्लेम नाही। हा झाला मायनस बीटा स्क्वेअर, त्याच्याकडे बीटा चालू गेला ना आपल्या, इथे करायला फक्त मायनस 1, दॅट्स इट, सिंपल आहे, सिंपल आहे। ओके, चला आता इकडे सॉल्व करणं सुरू करूया। मल्टिप्लाय करा, अल्फा इंटू बीटा अल्फा बीटा, अल्फा इंटू 1 प्लस अल्फा मायनस बीटा मायनस 1 डिवाइडेड बाय 2 अल्फा। ओके, इथून मायनस कॉमन काढला, क्रॉस मल्टिप्लाय करा, हा झाला बीटा प्लस 2 डिवाइड बाय 2 इक्वल्स टू 0, ठीक आहे। 2 सगळे इकडे अल्फाने मल्टिप्लाय करा, अल्फा प्लस बीटा, अल्फा बीटा प्लस अल्फा माइनस बीटा माइनस 1, 2 ने मल्टीप्लाई, 2 ऑलरेडी है, अल्फा ने मल्टीप्लाई करें, अल्फा माइनस अल्फा बीटा प्लस 2 अल्फा, ठीक है, डिवाइड बाय 2 अल्फा इक्वल्स टू 0। 2 अल्फा पण तिकडे गेला, अगेन 0 झाला, नो प्रॉब्लेम। सो अल्फा इंटू बीटा प्लस अल्फा माइनस बीटा माइनस माइनस 1, ठीक है, माइनस अल्फा बीटा माइनस 2 अल्फा इक्वल्स टू 0, प्लस मायनस कॅन्सल, ठीक आहे। आता बघा हे राईट साईडला पाठवा, राईट साईडला गेलं, 2 अल्फा मधून एक अल्फा गेला, सो 1 इक्वल्स टू बेसिकली, सॉरी मायनस 1 इथे राहिला, ते तिकडे चालला गेला, किती झालं इकडे अल्फा प्लस बीटा, सो अल्फा प्लस बीटा इक्वल टू काय झालं मायनस 1, हे आपल्याला पहिलं रिलेशन मिळालं। ओके, चला डिटर्मिनंट सॉल्व केला। नेक्स्ट स्टेप काय म्हणते, एक हा पॉइंट आहे अल्फा बीटा कॉमा 2, हा कशावर आहे, एका प्लेनवर आहे। मग जर एखादा पॉइंट एखाद्या प्लेनवर असेल, याचा अर्थ तो प्लेनला काय करणार सॅटिस्फाय,
सो ऑब्वियसली अल्फा बीटा सॅटिस्फाय करणार. मी इथे अल्फा बीटाची व्हॅल्यू पुट करतो, डायरेक्ट अल्फा बीटा. सो 3 अल्फा प्लस 3 बीटा मायनस झेड किती आहे 2 प्लस आय इक्वल टू 0. 3 कॉमन काढला, इथे राहिला अल्फा प्लस बीटा मायनस 2 इक्वल्स टू मायनस आय. आय काढायची व्हॅल्यू आपल्याला. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे, ती व्हॅल्यू आहे -1. सो बेसिकली झालं 3 इंटू -1 मायनस 2 इक्वल्स टू मायनस आय -5 इक्वल्स टू मायनस आय किंवा आय इक्वल टू काय मिळाला 5. सिंपल सा क्वेश्चन आहे. डायरेक्ट आहे. आयची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 5. दॅट्स इट. सिंपल सा क्वेश्चन आहे. काही लॉजिक लावायची गरज नाही. डायरेक्टली जे सांगितलं आहे करायला तेच फॉलो करायचं अँड यू विल गेट द आन्सर. काही डाऊट असेल कमेंट सेक्शनमध्ये लिहा. नसेल तर फारच चांगलं. लाईक करत चला, जास्त लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल. तर भेटूया परत पुढच्या क्वेश्चन सोबत.